श्री स्वामी समर्थ. चला तर मग ओपन करूयात. या लागले माझ्या डोळ्यातून पाणी थांबना. आणि इथे राहून आपल्यापर्यंत आपल्या माणसांच्याकडून श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ थोडासा इमोशनल पण आहे आणि व्हिडिओमध्ये थोडीशी एक्साइटमेंट पण आहे. तर असं की 5-6 दिवसापूर्वी आईने कुरिअर केलं होतं. तर सारखं असं मनाला हुरहुर लागून राहिली होती की पार्सल कधी येतंय कधी येते कधी येते. आणि आज आम्ही बाहेर गेलो आणि नेमकं त्याच वेळेस पार्सल आलं होतं. बाहेरून आलो तर दारात पाहतो तर पार्सल. आणि हे काही ते अमेझॉनचं वगैरे पार्सल नव्हतं, तर माझ्या माणसांनी माझ्या आईने माझ्यासाठी पाठवलेलं पार्सल होतं. यात आईची माया आहे, प्रेम आहे. आई वडिलांची माया आणि प्रेम हे कधीच न संपणार आहे. आज इथे राहून सुद्धा आईची माया आणि प्रेम आणि आपल्या माणसांची माया मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती आज माझ्या बाबतीत घडलेली आहे. आणि हे बोलताना, हे सगळं सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. तर आता मदर्स डे पण जवळ आलाय, पण माझ्या आईनेच मला पाठवलंय हे गिफ्ट. खूप मोठं गिफ्ट आहे हे माझ्यासाठी. आपण आपल्या माणसांना जनरली कधी थँक्यू म्हणत नाही, पण आज आई तुला खूप खूप थँक्यू ह्या गिफ्टसाठी. तर चला पाहूयात याच्यामध्ये आईने माझ्या काय काय पाठवलंय माझ्यासाठी. लेट स्टार्ट. तर इथे पाहू शकताय ह्या शेवया आहेत. इथे शेवया मिळतात, पण त्यांना घरची चव नसते आणि मेन म्हणजे आईच्या हातची चव नसते. तर या आईने शेवया पाठवलेल्या आहेत. जवळपास 3 किलो शेवया आहेत. तर आता हे पाहू शकताय, तिखट आहे, आपलं घरगुती तिखट. इथे पण तिखट मिळतं, पण त्याला काही चव नाहीये. मी सुरुवातीला इथे येताना घेऊन आले होते तिखट, ते मला 4 महिन्यापर्यंत गेलं. त्याच्यानंतर असं झालं की यांचे मित्र एक इंडियाला जाणार होते, त्यांच्याकडे पण तिखट होतं. ते म्हणाले तुम्हाला हवंय का, मी आता इंडियाला निघालोय. मग आम्ही म्हटलं की द्या चालेल. मग ते तिखट आम्हाला 2-3 महिने गेलं. मग त्याच्यानंतर तिखट संपल्यानंतर 2 महिन्यानंतर इथलं तिखट जो की बुक्का असतो ते आम्ही वापरलं, पण ते मला अजिबात आवडलं नाही. मला ती भाजी म्हणजे जायचीच नाही त्या तिखटाची, आणि जेवण सुद्धा जायचं नाही. मग शेवटी आईला फोन केला आणि सांगितलं की असं असं मला काही इथल्या तिखटाचं जेवण वगैरे जात नाहीये. तर आई म्हणाली काळजी करू नकोस, मी तुला तिखट पाठवून देते. तर बघा, आज माझ्या आईने तिखट पाठवलेलं आहे. आणि ह्या तिखटाच्या बाबतीत म्हटलं, घरगुती तिखटाच्या बाबतीत, लग्न झाल्यापासून माझ्या सासूबाईंनी तिखट, सांडगं, लोणचं सगळं पुरवलं. एखाद्या वर्षी आईने पण पुरवलं. त्यामुळे घरगुती तिखटाशिवाय मी कधीच राहिले नाही. आणि हे सगळं प्रेम आहे त्यांचं सगळ्यांचं. तर पाहू शकताय, 1, 2, 3 म्हणजे जवळपास 3-3.5 किलो हे तिखट आहे. आणि एवढा मस्त वास आहे ना याचा. आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना ना माझ्या आईच्या हातचा स्पर्श आहे. आणि हे स्पेशली मोठं तिखट जे आपण झुणक्यासाठी वापरतो ते सुद्धा आईने माझ्या पाठवलेलं आहे. आणि हे आपलं सांडगं, पेन्सिल म्हणतो आम्ही ह्याला.
आणि थोडीशी जागा होती म्हणून बांगड्या सुद्धा पाठवलेल्या आहेत. माझ्यासाठी आहेत आणि माझ्या मुलीसाठी पण आहेत. आणि पार्सल पॅक करताना फोन आला माझ्या भावाचा की झालं आता मी पार्सल पॅक करतोय म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मी जाणार आहे कुरिअर करायला. मग त्या क्षणी मला आठवलं की माझ्याकडे कळस नाही आहे, असा कळस जो की आपण आरतीच्या ताटामध्ये ठेवतो. मग आईला मी म्हटलं अगं मला तुला सांगायचं विसरलं की माझ्याकडे असा कळस नाही आहे इथे, आणि मी इथे शोधलं पण मला काही कुठे मिळालं नाही. तर आई म्हणाली की ठीक आहे, माझा घरातला आहे ना तो मी देते पटकन तुला घालून, त्याच्यामध्ये तू तोच वापर. मग आईने पटकन त्याच्यामध्ये हे टाकलं आणि हे सगळं करण्यामध्ये माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा हातभार आहे. कारण माझ्या पप्पांचा फोन यायचा रोज की तायडे मी आज मिरच्या आणल्या बघ, आज मसाला आणला बघ, असं पप्पांचा माझ्या फोन असायचा. आणि नंतर भावाचा फोन असायचा की नाही आता मी सगळं प्रिंटआउट वगैरे काढून लावलंय, आता मी कुरिअर केलेलं आहे बघ तुला येईल, लक्ष ठेव. म्हणजे या सगळ्या पाठीमागं आपल्या माणसांची खटपट धावपळ आहे. तुम्ही पाहू शकता हे सगळं बोलताना मला एवढं भरून यायला लागले, माझ्या डोळ्यातून पाणी थांबणार. आणि इथे राहून आपल्यापर्यंत आपल्या माणसांच्याकडून ह्या सर्व गोष्टी आपल्याला पोचतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर या सगळ्यासाठी घरातल्या सर्वांना थँक्यू आणि स्पेशली आईसाठी खूप खूप थँक्यू. हॅप्पी मदर्स डे आणि तुम्हा सर्वांनाही हॅप्पी मदर्स डे. तर मला हे तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.